is Divya Nandoskar and welcome back to our channel लाईफ ऑफ नांदोस्कर. So आज आम्ही बनवणार आहे मस्तपैकी गावठी जेवण. गावठी गावठी नाही, गाव सारखं जेवण. खूप दिवस झाले मला आम्ही पिठी बनवता येते. आणि सुका बोंबील वर आम्ही एक्सपेरिमेंट करतो. म्हणजे आम्ही फूड चॅलेंज करतोय की दिव्याला ते येतंय की नाही बनवायला. फूड चॅलेंज नाही करत आहे. जे पण फूड बनवायचं ते माझ्यासाठी चॅलेंजच आहे. येस, हे बरोबर आहे. सो लेट्स गो, बघूया कसं बनवतो आम्ही. सो फर्स्ट स्टेप काय आहे आमची? पहिला आधी आपण अभ्यास करायचा की बनवायचं कसं, मग आपण एक्सपेरिमेंट करायचं. म्हणजे आम्ही एक्सपेरिमेंट करायला सुरुवात करणार. यस, चला बघूया. सो आमचा अभ्यास करून झालेला आहे आणि आम्ही आता एक्सपेरिमेंट करायला चालू करतो. आम्ही एक्सपर्ट झालोय आता, एक्सपेरिमेंट नाही करत आहे. वी आर एक्सपर्ट. सो लेट्स गो. सो आता आम्ही एवढूशा बोंबील साठी एवढा मोठा खटाटोप केला, एवढा कांदा कापलाय, एवढा बटाटा कापलाय, एवढा टमाटो कापलाय आणि मिरची टाकणार आहे तू? येस. सो आता बघू. हेच खाणार. पहिलं मी बघितलं अभ्यास करताना बोंबील भाजून घ्यायचे, मग ते पाण्यात टाकायचे आणि मग ते बनवायचं. पहिले आम्ही बोंबील भाजून घेतलेत मस्त आणि मी आता त्याच्यात ऑइल टाकते. ऑलिव्ह ऑइल असतं ना आपल्याकडे? ऑलिव्ह ऑइल नको, छान ऑइल. ऑलिव्ह ऑइलने टेस्ट बिघडेल, तेच मजा नाही येणार. आता मी खूप सारं ऑइल टाकलं आहे. हे खूप सारं थोडंसं ऑइल टाकलेलं आहे. बिना तेलाशिवाय त्या बोंबील मध्ये मजाच काय. मी आउट आहे. आणि मी आता त्याच्यामध्ये टाकते आहे लसूण. त्यांनी खूप बारीक चिरलेले लसूण. आमच्याकडे तेवढा टाइम नाही आमच्याकडे तेवढा टाइम नाही, कारण की भूक लागली. हे लसूण चांगले मस्तपैकी खरपूस हे व्हायला पाहिजे. काय खरपूस बोलतात? म्हणजे? खरपूस म्हणजे कुरकुरीत व्हायला पाहिजे. लसूण बऱ्यापैकी भाजून झाली आहे. आता काय टाकतो दिव्या आपण? आता मी कांदा टाकणार आहे. आणि जरासा आपल्या पिठीसाठी पण ठेवू. इथून टाकायचं असतो का कांदा? हा ना बोल ना कुछ तो बोल रहे थे आप. तुला बोल. थोडासा कांदा आम्ही पिठीसाठी ठेवणार आहे. पिठी पण बनवायची आहे. मला आता कापायला कंटाळा आलाय. अजून कांदा हे सगळं मी कापलंय. बाय द वे बटाटे मी कापले, टोमॅटो मी कॅमेऱ्याच्या मागचं तुम्हाला दिसणार नाहीये कोण काय करतं ते. नाही खोटारड्या. आदर्श नवऱ्याचा मुखवटा घातलेला माणूस, ते सगळं तुम्हाला माहिती आहे. बोला, काय पराक्रम केलाय? आम्ही कढीपत्ता विसरलोय. जसं गेल्या वेळी गाजर हलवा बनवताना गाजर किसायला विसरलेलो. आता आपण कढीपत्ता टाकूया त्याच्यात. ठीक आहे, कुछ नहीं, चलता है, बॅकअप है. हा बस, ते बाकीचं ह्याला राहू दे. मिरची पण टाकायची. मिरची काय टाकते? बस मिरची टाकली. मिरची माहिती तिला, मला जमत नाही म्हणून, मी खायला नाही पाहिजे म्हणून ती मिरची टाकते. मला एक तर एवढूशेच बोंबील आहेत. एवढीशे? मग तूच खाणार आहे ते बोंबील? मी एकच खाणार आहे. आणि मी माझा आपला कांदा गौरवसारखा काळा झालेला आहे. आता त्यात आपण टोमॅटो टाकू शकतो. टोमॅटो? आता आम्ही बटाटे टाकणार आहे. नाही, टोमॅटो टाकणार आहे. बटाटे कधी टाकणार आहे? बटाटे आणि बोंबील. आणि मी तुम्हाला सांगतो, टोमॅटोचे बिया काढून घेत जा. मी काढले. हा, म्हणूनच सांगतो, काढून घेत जा. जरा बोला, स्टेप बोला, आम्हाला पण बोला, समजू दे काय करताय ते. पुढचं विसरले मी, आता पुन्हा अभ्यास करायला लागेल. आमचे एक्सपर्ट. आता मी सांगतो. आता बटाटा टाकायचा. बटाटा नाही, माहित नाही आहे गौरव. याच्यात जिरा बिरा असं आपण काय टाकत नाही काय? त्याच्यात जिरा बिरा नाही टाकत. तू तर चिकन मध्ये पण जिरा टाकतोस. स्पेशलिटी आहे आमची. मास्टर शेफ परत जरासा अभ्यास करायला गेली आहे. येऊ दे, जरा अभ्यास करून येऊ दे. तोपर्यंत आपण करूया एक्सपेरिमेंट. सो आता आपण काय टाकतोय? थोडंसं मीठ टाकतोय. थोडंसं म्हणजे चवीच्या हिशोबाने मीठ टाकतोय. त्यानंतर आम्ही टाकणार आहे हळद. हिंगूस वास नाही यासाठी म्हणून हळद. मला बरं माहिती. हा, मी मच्छीचं काम केलंय ना. मच्छीवाला होता ना मी आधी. त्यानंतर आम्ही थोडा आमच्या घरचा मसाला टाकतोय. आम्ही आपला घरातला बनवलेला मसाला, त्याच्याशिवाय टेस्ट कशी. त्यानंतर आम्ही जेव्हा कुठे गेलेलो, गणपतीपुळेला गेलेलो, तेव्हा आम्ही एका शॉप मध्ये गेलेलो. त्याचं नाव होतं योजक. फेमस आहे भरपूर. तिकडचा मसाला टाकतोय. सुका करते. आता बटाटे टाकले. सुका करते कारण नंतर पाणी टाकल्यावर त्याच्यात मजा येईल. म्हणजे मस्तपैकी भाजून घ्यायचा.
आणि मी बटाटे सोललेले नाहीये कारण न Main- सोललेल्या बटाट्याची चव वेगळी असते. तर आता मी थोडंसं पाणी टाकणार आहे. म्हणजे बटाटे आपले शिजले पाहिजे नीट. आणि मी थोडासा मसाला टाकणार आहे. आता आम्ही टाकतोय मेन इन्ग्रेडियंट. म्हणजे मेन इन्ग्रेडियंट म्हणजे सुके बोंबील. बोंबील सुके जे बोंबील. एवढूसेच आहे ते गौरवने सोलून आता ते तू घेतलेस तेवढे तर तेवढेच येणार ना. आम्ही घेतलेले एवढे दिसतात एवढे दिसत होते सोलल्यानंतर एवढं ते नॉर्मल आहे. सुकी मच्छी आणि मासे कोलमी घ्या काय घ्या ते सोलल्यानंतर एवढेच होतात. सो नो वरीज. आपण आता रेसिपीकडे कॉन्सन्ट्रेट करूया. आता हे दिसतं तर छान आहे म्हणजे मला मी बनवलं म्हणून छान दिसतंय. तसंच सांगणार आता ते छान दिसतंय म्हणून. आता बघूया ते लागतं कसं आहे. ते मी सांगणार कसं लागतंय ते. हो. नाही माझ्या आपण हिशोबाने आता तर झाकून ठेवूया मस्त. नाही ज्या हिशोबाने ती बनवते मला तर वाटतंय बरोबर बनेल. ठीक आहे आपण झाकून ठेवूया म्हणजे ते एकदम मस्त शिजेल. मेन बटाटे शिजले पाहिजे. आणि थोडं स्लोवर ठेवूया. मग शिजलं तुझं हा, स्लोवर म्हणजे ठेवलंस ते थोडं तर. व्यवस्थित शिजेल आणि आपण तोपर्यंत पिठी बनवूया. ठीक आहे त्या गॅसवर ट्रान्सफर करूया. आता झालाय मस्त डिश रेडी. सो आता आपण सर्व करून घेऊया. नाही नको एवढ्या सर्व नाही करायचं अजून आपल्याला पिठी रेडी व्हायची बाकी आहे. सो हे आमचे बोंबील तयार झाले. तर आपण आता वळूया पिठीकडे. मस्त स्मेल येतोय बोंबीलचा सुगंध येतो. सुगंध. सो आता आम्ही आमच्या पुढच्या रेसिपीकडे वळतोय. पुढची रेसिपी कुठली आहे? पिठी. हा ती जरा हिला येते जरापैकी अशी जराशी जरा बनवायला. म्हणजे चांगली बनवते. 10 वेळा व्हिडिओ बघून बघून पुन्हा आम्ही करून करून शिकलोय. पण पुन्हा आम्ही एक्सपर्टीज कडे जातो. नाही मला येते आता आता येते जराशी. जराशी. सो आता आम्ही फर्स्ट स्टेप काय पिठी बनवायची. First step आता आपण जो जे पहिल्या ह्याच्यात विसरलो होतो ते आता आपण पहिली स्टेप करूया. कढीपत्ता टाकूया. सो मस्तपैकी कढीपत्ता टाकून पडून जायचा आहे. चालू नाही गेलेला. सो आता आम्ही कढीपत्ता टाकलेला आहे. कढीपत्ता टाकलेला आहे. मग आता ह्याच्यात थोडीशी मिरची पण टाकणार. मिरची माझी कोथिंबीरला चिकटली आहे. तर कांदा खरपूस भाजून येईपर्यंत आपण तो डान्स करूया. कुठला? ते नवीन रील आलेलं. 2 3 अरे असं नाही. 1 2 3 4 ढिडिक ढिडिक. हे काय होतं हे आम्ही कांदा शिजवायची टेक्निक होती ती निंजा टेक्निक. मगाशी आम्ही कढीपत्ता नव्हता टाकला. आता आम्ही लसूण नाही टाकली आधी जे आता आम्ही टाकणार आहे. हे आमचे मास्टर शेफ सुरी दे सुरी सुरी. मी त्याच्यावर टाकतोय. लवकर ते करपायच्या आधी. आता आम्हाला करपलेली पिठी खावी लागेल. झाली ती अर्धी करपवलीस तू ऑलरेडी. जेव्हा करपतं तेव्हा जास्त चांगलं लागतं. हा ती काळी म्हणून ते काळे लोक असतात ते बरे असतात. हा तू जसं की तू. हे आमचे मास्टर शेफ जरा शिका यांच्याकडून किंवा शिकवा हिला आधी कसं बनवायचं ते. नको नको बघितलं कसं जेवढं मार्क मिळतं तेवढं पण मिळणार नाही. समजलं ना. बघितली ही अशी धमकी. समजलं ना. जेवण माझं पण कसं बनवलं नव्हतं तुझ्यासाठी. मी पिठी बनवते सुके बोंबील बनवते. बस. So, आता आम्ही काय भिजवत ठेवलंय. पिठी भिजवत ठेवली ती आम्ही आता याच्यात टाकणार आहे. तसं मी आणि माझा भाऊ आमच्या दोघांचं असं प्लॅनिंग होतं की लग्नामध्ये आपल्या पिठी भात आणि सुके बोंबीलचं जेवण ठेवायचं. पण ते काय हा असं आमचं कोणता भाऊ. रोहित. अच्छा तर आम्ही मला वाटलं असं चेतू. पण ते काय सक्सेसफुल झालं नाही. समोरच्या मुलीकडच्यांनी सांगितलं आम्हाला हकलून लावलं की पिठी बिटी काय होणार नाही. तुझं लग्न तरी केलंस का मोठा. रोहितचं केलं ना. ये भी तो मुझे आज पता चला की पिठी बिठी ठेवणार होती. हां सो आता मी टाकते ह्याच्यात पिठी. पिठी. आणि अजून थोडंसं पाणी टाकणार आपण ह्याच्यात. सो अशा प्रकारे झाली आमची पिठी रेडी. आता हे आपण काढूया. ह्याला सुकायला द्यायला पाहिजे ना आता ना. हां गो. सो आमच्याकडे मास्टर शेफ दोन्ही हाताने अशी चालू आहे. So, मला आता यायलाच मस्त देत नाही. आमचा बटाटा ये इकडे ये. दाखव तू त्यांना. दाखव त्यांना ढवळून दाखव. सो हे बटाटा मी असं हां अरे मस्त शिजला रे म्हणजे बटाटा. सो आमचं बोंबील पण खूप सुंदर दिसत आहेत पण कसे लागतील ते माहित नाहीये.
आणि त्याच्यावर आता आम्ही मॅजिक टाकणार आहे. कोथिंबीर टाकणार. मॅजिक मॅजिक काय? टडन 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 टडन. आता तर ते जास्त सुंदर दिसलेत, 4 चांद लागलेत. ही कोकम नाही टाकले, कोकम टाक, कोकम टाक. हे आमची मास्टर शेफ. कुठे आहेत कोकम? गौरव बनवलाय ते बघ, नावं ठेवू नको. कोकम कुठे आहे? नावं कोण ठेवतंय? कोकम कुठे आहे माहित नाही तुला? हे आहेस ना तू, आदर्श अगं. नवरा, सगळं माहित. आगुळ नको टाकू, ह्याच्यात आगुळ कोणी टाकलेलं का? कोकम कुठे आहे मग? कोकम ह्याच्यात. सो आम्ही आता ह्याच्यात टाकणार आहे कोकम. आम्ही कोकम मला माहित शोधत होतो कुठे, आणि आमच्या घरात जर कोकम नाही भेटले तर मग ए, झालं. एवढे बस बस. 4च टाकलेत. ह्याच्यात पण टाकू ना? थांब, ह्याच्यात नको पिटीत मला. पिटीमध्ये कोकम टाकतात दिव्या. नको, नाही टाकत गौरव. एक टाक ना मस्त. नको नको. जरा सांगा या पिटीमध्ये पण कोकम टाकतात. मी बघितलं नाही बाबा. हा मग मी सांगतोय ना टाक. नको. हे बघा, हे मालवण्यांची मुलगी नावं ठेवू नको, आधीच थांबे, माझे भाऊ बघताय. बिना कोकमची पिटी बनवते. दिवे एक कोकम टाक, मस्त लागणार. नाही, टाकून तर बघ. नाही. माझं एक्सपेरिमेंट बघा एकदा. मग एक्सपेरिमेंट काय, ते तशीच बनवतात कोकम टाकून. मम्मीला विचार एकदा फोन करून. हमरे को तुमरे का सुनने काही नाहीये. झाली. मी खाणार नाही पिटी. अरे पिठीत आणि मी सांगतोय तिला एक कोकम टाकायला, ती कोकम टाकत नाहीये. मी कधी बघितलं नाही कोकम टाकलेलं. सो मी जा टाकणार जा जा नाही. जरा अभ्यास करून ये जा. नाही. पिटी बनवायचा आधी. हे टेस्ट मस्त लागणार तिची, जरा बघ. अरे थांब ना, भांडणं करू नको ना. आदर्श नवरे आहेस ना तू, दिसू दे ना लोकांना. मी चांगलं सांगतोय. हा भांडते तू आहे. हे आमची भांडणं. आता आमची जेवण कमी आणि भांडणच जास्त असतात. तेच. फक्त मी भांडखोर नाही म्हणून. आणि आता आमचा संसार सगळा पसारा चालू. आवरणार कोण, त्याचा आम्हाला विचार करून जरा टेन्शन येते. मी आवरणार आहे. हा मी झालं, तू आवरणार तू आवरणार आहे. मला हे बघून टेन्शन येते. मी जाऊन झोपणार आहे डायरेक्ट. मला उद्या कामाला जायचं. तुला सुट्टी आहे? मला सुट्टी नाही, माझं वर्क फ्रॉम होम. सुट्टी आहे. ती मला सांगते वर्क फ्रॉम होम म्हणून. मग बघितलंय तुझं तो रॉस्टर. सुट्टी आहे उद्या तुझं. हो. सो आमची पिटी पण मस्तपैकी तयार झालेली आहे. नाही झाली अजून त्याच्यामध्ये. सांगतो कोकम टाकल्याशिवाय ती तयारच होणार नाहीये. So, आता आमची पिठी थोडीशी रेडी झालेली आहे. थोडी म्हणजे बरी मस्त चांगली झाली रे. दिवस बऱ्यापैकी झाली. घट्ट अजून थोडीशी होऊन दे म्हणजे मजा येईल. आता काय झालं? आणि आज जेवण बनवता बनवता 11 वाजलेत आणि 11 वाजता आम्ही जेवणार आहोत. आणि गौरवला उद्या कामावर जायचंय. आणि भांडी पण घासायची आहेत गौरवला. मला जेवायलाच नको. सो आता मी मस्तपैकी हात टाकणार आहे कोथिंबीर. मस्तपैकी कोथिंबीर. कोथिंबीर टाकल्यावर थोडस मज्जा येते. आणि आता हाय नाही तेवढी सगळी कोथिंबीर मला टाकावी लागेल. मिरची टाकू नको. नाही. सो अशा प्रकारे झाली आहे आमची पिठी रेडी. आता आम्ही मस्तपैकी आता जेवणार मस्तपैकी आम्ही आहे, ताव मारून मारून. जेवणार आहे. असा आडवा हात मारणार आहे आता आम्ही. पिठी झालेली आहे मस्तपैकी. थोडीशी अजून घट्ट होऊन दे. आता आम्ही आता तुम्हाला जेवताना भेटू. सो फायनली आमची पिठी आणि सुखे बोंबील रेडी झालेत आणि आता आम्ही जेवणार आमचा आहे. एक्सपेरिमेंट कितपत चांगला झालाय ते तुम्हाला आम्ही नक्की खाल्यानंतर सांगू. आणि आम्ही बिग बॉस बघणार आहे. आता तुम्ही बघताय का बिग बॉस? धुरंधर बघणार आहे. बिग बॉस बघणार आहे. नेटफ्लिक्स वर आलाय. सो आता अजून असे तुम्हाला काही रेसिपीज मी बनवताना बघायचे असेल, एक्सपेरिमेंट करताना बघायचे असतील आणि ते माझ्यावरती एक्सपेरिमेंट होताना बघायचे असतील तर नक्की कमेंट करून सांगा. कारण आपल्याकडे ते माहितीये ना असं उंदीर विंदीर घेऊन येतात एक्सपेरिमेंट करायसाठी. तसा उंदीर मी माझ्या जाळ्यात पकडलाय लग्न करून. बघितलं, खरं बोलली ना. थँक्यू फॉर वॉचिंग. डू लाईक शेअर सबस्क्राईब. बाय. आणि कमेंट करायला विसरू नका.